दळीले सख्या दळण दळीले सख्या हे देवा, तू रात्री माझ्या घरी आलास, दागिने सोने विसरून गेलास. हे मी कसं आणि कोणाला सांगू? हा जनाबाईचा दावा ऐकून सर्व लोकांसमोर साक्षात पांडुरंग परमात्मा प्रगट होतात आणि जनाबाईची साक्ष बनतात. तरी आपण मानायला तयार नाही. देव आहे म्हणून जनाबाईच नाही तर अनेक संतांनी आपल्याला दाखवून दिलं की या जगामध्ये जर आपण देवावर भाव ठेवला तर आपल्यावर आलेलं संकट देव स्वतःवर घेतो. पण आपलं चित्त दुसऱ्याच विषयावर जडल्यामुळे आपल्याला हृदयातला देव दिसत नाही. देवाला फक्त भाव लागतो. मग चोराने चोरी केली त्याला लगेच शिक्षा होत नाही. त्याला शिक्षा होणार पण काही काळाने होणार. आपण म्हणतो देवाच्या घरी न्याय आहे पण उशिरा. थोडक्यात चांगल्या वाईट कर्माचे ते फळ आहे ते मिळाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल मग तुकोबराय म्हणतात, मी या संसारावरची माया सोडली, संसारावरचा लोभ सोडला आणि मी त्यातून मुक्त झालो. हा संसार कसा आहे तर हा संसार दुःख मूळ आहे. दुःख बांधवाडी आहे हा संसार. 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 सुखाचा विचार नाही मोठे. सुखाचा विचार नाही मोठे. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही मोठे. सुखाचा आणि इथे काही साधना केली आणि दिव्य असा अनुभव मला इथे झाला. तुकोबराय म्हणतात, मी या संसारावरची माया सोडली, संसारावरचा लोभ सोडला, संसारावरचे प्रेम सोडले, संसारावरची आसक्ती सोडली आणि मी त्यातून मुक्त झालो. विठ्ठल विठ्ठल एक वेळचा प्रसंग आहे ज्या वेळेस पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध चालू झालं. त्यावेळेस अर्जुनाला या संसाराचा मोह झाला आणि तो म्हणाला, देवा मी लढणार नाही. ज्यांनी आम्हाला धनुर्वेद दिला त्या गुरु द्रोणाचार्याला मी मारणार नाही. ज्यांनी आमचा लहानपणीपासून सांभाळ केला त्या भीष्माचार्यांवर मी शस्त्र उचलणार नाही. आमचे चुलते मामा पुतणे सगळे सोयरे यांना मारून मला हस्तिनापूरचे राज्य नको. राज्यावर बसून मला सुख मिळेल का? मग अर्जुनाच्या याच प्रश्नाने गीतेचा जन्म झाला. महाराज म्हणतात, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. मग अर्जुनाचा मोह नष्ट झाला. मग तुम्ही आम्ही पण या संसारात बांधलेले आहोत. जसं एखादं दावणीचं जनावर सोडावं ते दिवसभर रानात चरून रात्री परत घरी येतं, स्वतःला बांधून घेतं, त्याचा मालक त्याला दाव्याने बांधतो. त्याप्रमाणे तुम्ही आम्ही या संसारात बांधलेले आहोत. विठ्ठल संसार
सोडवण केली पाहिजे आणि आपणच खऱ्या अर्थाने आपला उद्धार केला पाहिजे. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. मग माऊली म्हणतात या संसाराच्या मोहातून आपणच आपली सोडवण केली पाहिजे, आपणच खऱ्या अर्थाने आपला उद्धार केला पाहिजे. देवाने संसारामध्ये जसं ठेवलं असेल तसंच राहावे आणि सतत प्रयत्न करीत राहावे. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. अनंत तैसे राहावे, अनंत तैसे राहावे, अनंत तैसे राहावे, अनंत तैसे राहावे. समाधान. महाराज म्हणतात भक्ती सोडू नको, आहे त्या परिस्थितीत राहा, नाहीतर नुसतं दुःखच आपल्या पदरात पडेल. तुम्ही म्हणाल महाराज माझी चांगली परिस्थिती आली की मी देवाने हा जो दिलाय आपल्याला त्याचं सार्थक करेल. देव दिला देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह गोमटा, देव दिला देह भजन गोमटा. बाधिकेचा. देवाने हा जो देह आपल्याला दिलाय तो कशासाठी, तर देवाने हा जो देह आपल्याला दिला आहे ना तो भजनासाठी कीर्तनासाठी दिलेला आहे. एक जण मला म्हणाला महाराज मी कामावरून रिटायर झालो की देवाचं भजन करेल. हा इकडे कामातून गेल्यावर इकडे काय देवाची भक्ती करणार. मग तुकोबराय म्हणतात परमार्थ करू करू म्हणायचा नाही, त्याच्यात तातडी करावी लागते.
सत्य समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची विठ्ठल विठ्ठल एक लोभी सावकार होता. त्याच्याकडे एवढा पैसा होता, पण देवाची पूजा करायची म्हणलं की त्याला जीवावर यायचं. त्याची पत्नी धार्मिक होती. ती त्याला दररोज सांगायची की हे जे आपलं शरीर आहे ना, ते निव्वळ विषय भोगण्यासाठी नाही, तर याचा परमेश्वराच्या कार्यात याचा उपयोग झाला पाहिजे. ते बजावणे केले पाहिजे. यातून पंचप्राण कधी निघून जाईल याचा क्षणभरही भरोसा नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, फारे सावध सोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फसा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा. मग या जन्मात जर आपण देवाची भक्ती केली नाही ना, याचा या जीवनाचा क्षणभरही भरोसा क्या भरोसा इस जिंदगी का, अपनी बातें नहीं है किसी का. क्या भरोसा इस जिंदगी का, अपनी बातें नहीं है किसी का. क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. सम्मा बुझ जाएगी जलते जलते, सांस रुक जाएगी जलते जलते. सम्मा बुझ जाएगी जलते जलते, सांस रुक जाएगी जलते जलते. क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. मग त्याची पत्नी त्याला दररोज सांगायची, त्याला ध्यान करून द्यायची, पण तो सावकार दररोज टाळ करायचा. मग तो एक दिवस एवढा आजारी पडला की त्याला जागच झालता येईना. मग तो त्याच्या पत्नीला म्हणाला, लवकर डॉक्टरला घेऊन ये. तेव्हा त्याची पत्नी डॉक्टरला घेऊन आली. डॉक्टरने तपासला आणि गोळ्या औषधं दिल्या. त्याच्या पत्नीने त्या घेतल्या आणि ठेवून दिल्या. मग तो म्हणाला, मला गोळ्या औषधं दे ना. तेव्हा ती म्हणाली, एवढी काय घाई झाली, आज नाही तर उद्या मी देणारच आहे ना. तेव्हा तो सावकार रागाने म्हणाला, आता माझी मरायची वेळ झाली आणि तू उद्या देणार म्हणते. तेव्हा ती त्याला म्हणाली, ओ स्वामी, मी तुम्हाला दररोज म्हणतोय की देवाचं भजन करा. मग त्या सावकाराला जशी औषधं घेण्याची तातडी झाली होती ना, त्याप्रमाणे आपण परमार्थाची तातडी करावी आणि त्यात बहुरोग बिमारी घालावी. जसे माणसाचे प्रारब्ध कर्म संचित असेल, त्याप्रमाणे भोग प्राप्त होत असतात. मग नाहीतर दुःख, नुसतं दुःखच आपल्या पदरात पडेल. हेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात. वाहिला उभेला दुःखाची केवळ, वाहिला उभेला दुःखाची केवळ, वाहिला उभेला दुःखाची केवळ, वाहिला उभेला दुःखाची केवळ. वाहिला
सतत प्रयत्न करीत राहावे. जसे माणसाच्या प्रारब्धात कर्मात लिहिले असेल ना, जे संचितात लिहिले आहे ते कधीच चुकत नाही. जे प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, नाही. जे जे लिहिले संचिती ते ते न चुके कल्पंती. मग जे आपल्या त्यासाठी एक दृष्टांत सांगतो विठ्ठल. एक लोभी सावकार होता. त्याच्याकडे एवढी धन संपत्ती होती. त्याने एक दिवस आपल्या जवळ सारं धन एका पिशवीत बांधून ठेवलं आणि त्या गावात एक पडका किल्ला होता. त्या किल्ल्याच्या भिंतीला मोठं होल पाडून त्याने त्या भिंतीत ते सारं धन ठेवलं आणि त्याला ओळखता यावं म्हणून तिथे एक खुटी ठोकली. आणि गावात जाऊन सगळ्या लोकांना तो सांगत होता की त्या पडक्या किल्ल्याच्या भिंतीत भूत आहे, तिथे कोणी जायचं नाही. मग तेवढ्यात एक माणूस तिथे आत्महत्या करण्यासाठी गेला होता. त्याला माहीतच नव्हतं. मग आता त्याला आत्महत्या करायची होती. मग त्याला कशाचं भूताचं भेव वाटणार. मग त्याला ती खुटी दिसली आणि खाली दावा पडलेलं होतं. त्याने ते घेतलं आणि त्या खुटीला अडकवलं आणि गळ्याला फास लावला. मग त्याच्या वजनाने ते सगळंच त्याच्या अंगावर पडलं आणि तो आश्चर्यचकित झाला आणि तो त्या धनाला घेऊन लांबून आपल्या घरी गेला. तो सावकार आपल्या धनाला दररोज पाहायला यायचा, पण त्या दिवशी पाहिलं तर तो हताश होऊन खाली बसला आणि परत उठला आणि ती कुठे दुसरीकडे ठोकली आणि स्वतःनेच फास घेतला. मग जो आपला जीव द्यायला गेला होता त्याचा जीव वाचला आणि जो पाहायला गेला होता त्याचा जीव गेला. मग ज्याचं होतं त्याचं गेलं आणि ज्याचं नव्हतं
त्याला मिळालं. याला शास्त्रात प्रारब्ध संचित असं म्हणतात. तुमच्या प्रारब्धात असेल तर तुम्ही गरिबाचे श्रीमंत व्हाल विठ्ठल. जशी माणसाची प्रारब्ध कर्म संचित असेल त्याप्रमाणे भोग प्राप्त होत असतात. मग तुमच्या प्रारब्धात असेल तर तुम्ही गरिबाचे श्रीमंत व्हाल. पण तुम्ही देवाची भक्ती केली पाहिजे. तुम्ही सत्कर्म करीत असाल, चांगले काम करीत असाल तर तुमचे भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला कुठल्या ज्योतिषाकडे जाऊन भविष्य पाहण्याची गरज नाही. तुमचे भविष्य आपोआप बदलल्याशिवाय राहणार नाही. मग हे जे दुःख सुख आहे ना ते मानवी जीवनात आहे, त्याचा सर्व भार देवावर सोडावा हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात.